हा जो 90 फुटी रस्ता आहे, हा 90 फुटी रस्त्याचा निर्माता कोण आहे? कोणी केलं इथलं कॉन्क्रिटीकरण? हे आजूबाजूला जेवढा परिसर आहे त्या परिसराचं कॉन्क्रिटीकरण कोणी केलं? आज पारसिक नगर मध्ये 15,000च्या घरी घर विकलं जात नव्हतं. नाही, त्या पारसिक नगर मध्ये एके घडी 2,000ला पण घर जात नव्हतं. मूलभूत सुविधा याच्यामध्ये झालेला बदल, पाणी, गॅस, रस्ते, शांतता, हिरवळ याने नटलेला पारसिक नगर याने बदल घडवून आणला. आणि मी आज तुम्हाला सांगतो की घोडबंदर पेक्षा, रोड पेक्षा सुंदर असा परिसर कुठला असेल? आणि या पारसिकच्या प्रत्येक गल्लीत, प्रत्येक सोसायटीत कुठे ना कुठेतरी जितेंद्र आव्हाडचं अस्तित्व आहे. तुमच्या अर्ध्या सोसायटी मध्ये कॉन्क्रिटीकरण कोणी केलंय? ही बिल्डिंग आहे काय तिचं नाव? मानसी. सगळ्याच बिल्डिंग कुठे नाव घेऊन बसू? मानसी, साई विहार, केशवाईच, या सगळ्यांचं कॉन्क्रिटीकरण करणारा माणूस कोण? इथे गॅस पाईपलाईन आणणारा माणूस कोण? आता हा 90 फुटी रोड जो आहे तो याच्यानंतर हायवेला जॉईन होणार आहे. म्हणजे तुमची जी वाहतुकीची समस्या आहे त्याचं निवारण करण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहिलो, कायम तुमच्या बरोबर राहिलो. इथे कधी कुठलीही समस्या आली तो 24 तास तुम्हाला दिली. आणि म्हणून वर्षानुवर्ष ज्यांनी सत्ता उपभोगली ते साधं पाण्याची समस्या या शहराची सोडवू शकले नाही. या शहराला साधं डम्पिंग ग्राउंड नाहीये. डम्पिंग ग्राउंड नसल्यामुळे अनेक वेळा मला पारसिक नगर मधल्या रहिवाशांचा फोन येतो की साहेब कुठेतरी कचरा जाळता येतो, धूर खूप येतोय. या धुराला जबाबदार या नगरावरती राज्य करणारी शिवसेना आहे. या नगरावरती राज्य करणारी शिवसेना आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री असून देखील या शहराला धरण मिळावं याच्यासाठी कधी प्रयत्न केले नाही. या शहराला डम्पिंग ग्राउंड मिळावं. मी स्टेजवर आलेल्या सुप्रियाताईंचं या ठिकाणी स्वागत करतो. पण हे शहर त्यांना सत्ता देत गेलं, त्या सत्तेच्या माझावरती त्यांनी फक्त दादागिरी केली आणि दादागिरी करून या शहराचं सौंदर्य खराब करण्याचा प्रयत्न केला. मी अत्यंत जबाबदारीने बोलतो की पारसिक नगर मध्ये एकही अनधिकृत बिल्डिंग नाही. एकच अनधिकृत बिल्डिंग बांधली गेली. तो आज शिवसेनेचा उमेदवार म्हणून माझ्यासमोर उभा होता, त्याचं नाव राजन केनी. त्या राजन केनी एकच इमारत बांधली. त्याच्यानंतर पारसिक नगर मध्ये मी कोणालाही अनधिकृत बिल्डिंग बांधू दिलेली नाही आणि देणार पण. पारसिक नगरचं सौंदर्य मला खराब करायचं नाही. काय भाषा? इथल्या मूळ स्थानिक रहिवासी कोण आहे? इथला स्थानिक रहिवासी आगरी आहे. मीनाक्षी शिंदे माझी महापौर. आगरी आहेत का इथे? आगरी कोणी बसलेले आहेत का? काय बोलली तुमच्याबद्दल मीनाक्षी शिंदे? म्हणजे ते शब्द मला तोंडातनं पण येते, या जाहीर सभेत काढता येणार नाही. शिवसेनेची महिला प्रमुख, राज्याची महिला प्रमुख आगरी समाजाबद्दल अशा घाणेरड्या शिव्या तिने दिल्या की आगरी समाज ते सहनच करू शकत नाही. यांना काय गावाला विरोधी भाडोत्री, आगरी विरुद्ध कोळी, हिंदू विरुद्ध मुसलमान, हीच भांडणं लावणं यांच्या आयुष्य गेलं. आणि ते नाही ती स्वप्न दाखवायची, नाही ती स्वप्न. जर पारसिकचं स्टेशन यांनी आणून दाखवलं तर मी राजकारण सोडून देईन. खोटं कशाला बोलता? पण मी निर्माण केलेला
कावेरी सेतू याच्यामुळे पारसिक वासियांना फायदा झाला की झाला नाही. ट्रॅफिकची समस्या कशी सोडवायची ह्याच्यावरती काही उपाययोजना त्याच्यावरती काही बोलायचं नाही. पण आम्ही पारसिक स्टेशन आणू. अरे बोगद्या लगेच पारसिक स्टेशन येऊ शकत नाही. कशाला खोटी स्वप्न दाखवता. इथला खासदार भाषण करताना बोलून गेले की गॅस अंबरनाथून आला. गॅस अंबरनाथनं नाही आला. गॅस ठाण्यातनं पलीकडच्या बाजूने आला 5-6 वर्षापूर्वी. आणि त्याचा पहिली जोडणी ही आपल्या पहिल्या खाडी पूल जो आहे, जो कळवण आणि ठाण्याला जोडणारा रस्ता आहे, त्या खाडी पुलावरती पहिला जॉईंट मारला गेला तो त्या ठिकाणी आहे. पक्ष फोडायचे, नगरसेवकांना विकत घ्यायचे, एवढीच कामं झाली. कितीला कोणी विकत घेतले याच्यावर मला काही बोलायचं नाही. पण जे आपल्या आईची निष्ठा राखू शकले नाही, जे आपल्या आईच्या दुधाशी इमान राखू शकले नाही, अशा गद्दारांना तुम्ही निवडून देणार का? हा प्रश्न मला या पारसिक नगरमध्ये आणि कळव्यातल्या सर्व रहिवाशांना विचारायचा आहे. अरे इमानदारीची काही किंमत आहे की नाही आहे? आणि मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की खास करून पारसिक नगर मधला आमचा उमेदवार अभिजित पवार, धावपळ करणारी पूजा शिंदे विचारे, तुळशीराम साळवे आणि आमच्या कवळेताई, या तुमच्या अडी अडचणीला 24 तास धावून जाणारी माणसं आहेत. आमच्या कळव्यातले उमेदवार प्रकाश पाटील, सपना गौरी आणि शिटीच्या उमेदवार निशाणीवर उभ्या असलेल्या प्रमिलाताई केणी, 25 नंबर वॉर्ड मध्ये उपसभापती असलेला वर्षा मोरे, प्रकाश बर्डे, रेखा यादव, विटाव्यामधला असलेला राजेश खारकर, सुषमा पाटील, अक्षय ठाकूर आणि असे सुशांत सूर्यराव, असे सुशिक्षित उमेदवार, काम करणारे उमेदवार आम्ही तुमच्या समोर दिलेले आहेत. जे शरद पवारांच्या विचारांवरती गेले 25 वर्ष चालत आहेत. अनेक आमिष येऊन सुद्धा कधी गद्दारी केलेली नाही. या अरविंद मोरेच्या समोर तर 3 कोटी रुपये ठेवले. पुढे अरविंद, या अरविंद मोरेच्या समोर 3 कोटी रुपये ठेवले होते. 3 कोटी, हे 3 कोटी घेऊन जा आणि हे पक्षात. हा इमानदार, ज्याच्या वडिलांनी 71चं युद्ध लढलं, जे सेनेत होते, अशा सैनिकी घरातला मुलगा आहे. त्यांनी सांगितलं मी स्वतःला विकणं पसंत करणार नाही. काही माणसं आजही विकली जात नाहीत, त्याच्यातला हा अरविंद मोरे. आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकारण कमी आणि खरेदी विक्री संघ जास्त झालाय. माणसांची किंमत लावली जाते, तुमची किंमत लावली जाईल पुढच्या 4 दिवसामध्ये. पारसिक मध्ये प्रत्येक घरात 1000 रुपये 2000 रुपये द्या आणि मत विकत घ्या, स्वतःला विकू नका. या पारसिक नगरचा चेहरा मोहरा गेल्या 20 वर्षात बदलण्याचं काम जितेंद्र आव्हाडने तुमच्या घराघरात जाऊन केलेलं आहे. त्याची आठवण काढा. मला पुढच्या मीटिंगला जायचंय, सुप्रियाताईंनाही माझ्या नंतर यायचंय, तेव्हा अधिक न बोलता स्टेज सोडता सोडता फक्त मला एवढीच आठवण घेतो की ह्या कळवा परिसरामध्ये जिथे जिथे पोलिंग बूथ असेल, ज्या ज्या मशीनवरती आपल्याला तुतारीचं बटन दिसेल, ते तुतारीचं बटन दाबून इथला बदल निश्चित करा. तो बदल या शहराच्या हितासाठी, या शहराच्या विकासासाठी असेल. एवढंच बोलतो. 24 तास धावून जाणारे कार्यकर्ते उमेदवार म्हणून दिलेले आहेत, ते तुमच्या कामाला येतील हे शब्द तुम्हाला देतो. सुप्रियाताई आल्या त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, रजा घेतो आणि पुढच्या मीटिंगला जाण्यासाठी इथं निघतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.